हाय एव्हरीवन. तर असं म्हणतात ना, खरं की दारात रांगोळी रोज काढावी आणि बरेच जण काढत सुद्धा असतात. मी बऱ्याच जणांना बघितले की दारात छोटी का होईना पण रांगोळी काढतात, पण आपल्याला काही ते रोज रोज शक्य होत नाही. म्हणजे मला, तुम्ही रोज दारात रांगोळी काढता का? मला कमेंट करून नक्की कळवा. तर मी अशी मस्त छोटीशी ना, म्हणजे आता नवरात्री चालू आहे म्हणून मी रोज छान अशी पाऊलच काढते फक्त, कारण एवढा स्पेस पण नाही आणि लहान मुलं घरात असते ना की ती काही रांगोळी छान ठेवत नाहीत. मस्त रांगोळी काढली, पूजा करून घेतली, सकाळी सकाळी पूजा वगैरे केली ना लवकर छान वाटतं. आणि आज होता नवरात्रीचा 6वा दिवस. ग्रे कलर आहे. तसं तर माझ्याकडे अजून एक ऑप्शन होता, पण त्या साडीवरचा ब्लाऊज खूप जास्त जो आहे तो भयानक कुणीतरी मला उसवून दिलेला आहे. त्याच्यामुळे ना मी ही ग्रे कलरची साडी जी आहे ती नेसायला घेतलेली होती आणि त्याला इस्त्रीची खूप जास्त गरज होती, म्हणून सगळ्यात पहिले इस्त्री करून घेतली आणि चला आता मस्त साडी नेसूयात. आता ही साईडला मी गाठ का मारलेली सगळ्यांनाच मोस्टली माहिती असेल. साडी छान मस्त फिटिंगमध्ये बसावी अशी, म्हणून एक साईडनी गाठ जी आहे मारून इकडून खेचून घेते ना, साडी छान अशी मस्त फिटिंगमध्ये बसते. आणि इकडे कमरेच्या साईडला ज्या आहेत प्लेट्स खूप सुंदर येतात. चला साडी नेसून झाली आहे, थोडाफार मेकअप केला आहे, पण या मोठ्या केसांचं काय करावं ना, खूप मोठा प्रश्न असतो मला तर. म्हणजे काय हेअरस्टाईल करावी आणि त्याला किती वेळ द्यावा हेच कळत नाही, म्हणजे खूप वेळ पण लागतो. चला आज मस्त असं वाटतं असेच मोकळे सोडूयात केस. आणि एखादी छान हेअरस्टाईल असेल तर मला सजेस्ट करा प्लीज. आणि मस्त मस्त असे छान छान फोटोज जे आहे क्लिक केले. आणि असं छान छान साड्या बघण्यासाठी ना प्लीज सबस्क्राईब करा आणि बाय.